नमस्कार, जय महाराष्ट्र. या क्षणाची सर्वात मोठी बातमी. भाजपची गळती थांबेना. एका पाठोपाठ भाजपला पुन्हा 2 मोठे धक्के. काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू. त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. 2024च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या असून लवकरच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे आणि सर्वच राजकीय पक्षांकडून त्या संदर्भातील तयारी सुरू आहे. अशातच कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी आपला राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आपले राजीनामा पत्र ईमेलद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवले आहे आणि ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे कोल्हापुरात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. 5 वर्षापूर्वी माजी महसूल मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र सत्तेचा कोणताही लाभ मिळाला नसल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला होता. त्यामुळे भाजप सोडण्यासाठी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला होता आणि त्यांचा या विधानसभा मतदारसंघात स्वतंत्र गट असल्याने ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. राहुल देसाई हे माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव आहेत. राहुल देसाई यांच्या पाठोपाठ कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते सरमजित सिंह घाटके हे देखील पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत आणि लवकरच शरद पवार गटात तेही पक्षप्रवेश करतील असे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे विधानसभेपूर्वीच कोल्हापुरात भाजपला ही लागलेली गळती धक्कादायक मानली जात आहे. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आत्ताच आपल्या रे या महाराष्ट्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.